मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमपीएससी ऑफिसर या चॅनलवर। आज आपण एमपीएससी आणि तलाठी भरतीच्या विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेल्या तात्यांच्या ठोकळा या पुस्तकावर सविस्तर आढावा घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे येणाऱ्या तलाठी भरतीसाठी हे पुस्तक खरंच उपयुक्त आहे का? चला सुरुवात करूया। या पुस्तकात दिलेले कंटेंट पाहूया आपण। भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रातील 36 जिल्हे, जगाचा भूगोल, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्रातील समाजसुधारक व धार्मिक सुधारणा चळवळी, आधुनिक भारताचा इतिहास, नागरिकशास्त्र, पंचायत राज, संकीर्ण घडामोडी, भारत जग, महाराष्ट्र, पर्यावरण विषयक घडामोडी, महाराष्ट्र भारत जग, भारतीय अर्थव्यवस्था, महाराष्ट्र व भारत सरकारच्या विविध योजना, मानवी आरोग्यशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, संगणक शास्त्र, प्रमुख संशोधक, अंकगणित व बुद्धिमापन, असेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी, असे मतलब सगळे विषयीच्या दिले आहे मित्रांनो। त्याचनंतर मी तुम्हाला दाखवून देतो भारताचा भूगोल। या नकाशा दिला आहे मित्रांनो, असा आहे आपला भारत। पाहू शकता तुम्ही, हे पाहू शकता भारताचे स्थान व विस्तार। भारत, आता मी तुम्हाला सांगतोय किती पद्धतशीरपणे यांनी नोट्स काढल्या आहे मित्रांनो। हे पुस्तक किती पद्धतशीरपणे लिहिलं आहे मी तुम्हाला दाखवतो। भारत उत्तर पूर्व गोलार्धात वसलेला असून त्याचे स्थान दक्षिण आशियाच्या मध्यात आहे। पहा मित्रांनो, समजायला किती सोपं आहे असं दिलं आहे यांनी। अक्षवृत्तीय विस्तार 8.4 ते 37.6 उत्तर अक्षांश। रेखावृत्तीय विस्तार आहे 68.7 ते 97.25 पूर्व रेखांश। सर्वोच्च ठिकाण कांचनगंगा शिखर आहे मित्रांनो, त्याची उंची आहे 8,586 मीटर। सर्वात सकल ठिकाण आहे मित्रांनो कुट्टूनाड केरळ, -2.7 मीटर। हा मित्रांनो, किती मतलब सोप्या रीतीने हे पुस्तक लिहिलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। भारताचे क्षेत्रफळ दिले आहे मित्रांनो 32,87,263 चौरस किलोमीटर, पाहू शकता। अजून मी तुम्हाला 1-2 पेजेस दाखवतो मित्रांनो। हे पुस्तक जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता। हे पहा, कर्कवृत्त भारताच्या मध्यातून 8 राज्यातून गेलेले आहे। कर्कवृत्त भारताच्या मध्यातून 8 राज्यातून गेले आहे। या राज्याच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम पुढील प्रमाणे क्रम दिला आहे मित्रांनो। पहिले गुजरातमधून गेला आहे, राजस्थानमधून गेला आहे, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पंजाब नंतर बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम। आणि भारताची प्रमाण वेळ पण दिली आहे मित्रांनो, म्हणजे एकदम प्रॉपर जे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ते सगळं या पुस्तकात त्यांनी दिलं आहे। म्हणजे आपल्याला हे जर पुस्तक घेतलं ना तर नोट्स काढायची आपल्याला बिलकुल गरज पडणार नाही। मतलब हे नोट्ससाठी आहे, स्पेशल नोट्ससाठी। सगळ्या विषयांची नोट्स फक्त एकाच पुस्तकात, ते म्हणजे तात्यांच्या ठोकळ्यामध्ये। आणि भारताची प्रमाण वेळ सांगतो मित्रांनो तुम्हाला। उत्तर प्रदेशातील मिर्झापूर शहरातून जाणाऱ्या 82 ते 30 मिनिट पूर्व रेखावृत्तावरील वेळेवरून भारताची प्रमाण वेळ निश्चित करण्यात आली आहे। हे रेखावृत्त भारताच्या मध्यातून जाते। भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनची प्रमाण वेळपेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे। आता बोलूया मित्रांनो आपण तलाठी भरतीसाठी किती उपयुक्त आहे पुस्तक। माझ्या मते हे पुस्तक नक्कीच उपयुक्त आहे, पण फक्त याच पुस्तकावर अवलंबून राहणे योग्य नाही, कारण तलाठी भरतीमध्ये आता प्रश्नांचा दर्जा बदलत आहे। त्यामुळे तात्यांचा ठोकळा बेसिक आणि रिव्हिजनसाठी उपयुक्त आहे। मी म्हटलं मित्रांनो, तात्यांचा ठोकळा हा बेसिक आणि रिव्हिजनसाठी उपयुक्त आहे। बट तुम्हाला जर प्रॉपर डिटेल अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला संदर्भ पुस्तक घ्यावं लागतील मित्रांनो, कारण का कॉम्पिटिशन खूप वाढला आहे आणि दर्जा पण तेवढाच वाढला आहे प्रश्न विचारांचा। आणि पुस्तकांचे काही फायदे आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो। एकच पुस्तक आहे आणि अनेक विषय आहे, आणि रिव्हिजनसाठी हे सर्वात बेस्ट पुस्तक आहे। आणि स्पर्धा परीक्षांची सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहे मित्रांनो। जे न्यू आलेले असेल ना त्यांनी हे पुस्तक आवश्यक आहे। आणि काही पुस्तकांच्या मर्यादा पण आहे। सर्व विषयांचा सखोल अभ्यास या पुस्तकातून होत नाही। गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडींसाठी अतिरिक्त पुस्तके किंवा नोट्स आवश्यक आहे मित्रांनो। तलाठी भरतीसाठी मित्रांनो हे पुस्तक अत्यंत उपयुक्त राहील असे माझे मत आहे। तुम्ही नोट्स म्हणून हे पुस्तक वापरू शकता मित्रांनो। आणि जर तुम्हाला सकल स्टडी करायचा असेल तर तुम्ही संदर्भ पुस्तके देखील वापरू शकता। आपण संदर्भ पुस्तकावर एक व्हिडिओ आणूया, आणि जो तलाठी भरतीसाठी जो सिलेबस राहील मित्रांनो त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवूया नेक्स्ट। तर इथेच थांबूया मित्रांनो। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आणि एमपीएससी ऑफिसर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद।